सिमिलरली घ्या, सिमिलरली सेकंड घ्या, cos of pi by 2 plus theta is equals to minus of sin theta. हो, आता ह्याचा रेफरन्स तुम्हाला ह्याच्या आधी दिलाय मी एकदा, आठवत असेल तर बघा. हे कसं लक्षात ठेवायचं, काय करायचं, चेंज नो चेंज जे दिलेलं ते त्यातलं हे क्लिअर होतंय का? क्लिअर होतंय का काय सांगते ते? हे असं काहीतरी डायग्राम दिलेली होती, आठवत असेल तर बघा. हे परत एक्सप्लेन करायचंय का? हे परत एक्सप्लेन करायचंय का? ह्याच्यावर अख्खा टॉपिक आहे. इथं काय पॉझिटिव्ह होतं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये? काय? ओके, इथं जर तुमचा अँगल असेल तर तो तुम्ही दोन वेने मेजर करू शकता. कोणता? 0 प्लस आणि 90 मायनस थीटा. इकडे गेल्यावर दॅट इज पाय बाय 2 प्लस थीटा आणि पाय मायनस थीटा. पुढे पाय प्लस थीटा, इकडून 3 पाय बाय 2 मायनस थीटा. पुढे 3 पाय बाय 2 प्लस थीटा आणि 2 पाय मायनस थीटा. आणि 2 पायच्या वरचे असतील तर काय येईल? 2 पाय प्लस थीटा. हे बघितलेलं का? अशाच टाइप मध्ये ना हे, समजतंय का? आता इथं साइन कॉस टॅन कोणताही आला तरी तुम्हाला इथं ह्या डायग्राम वरनं तुम्ही काय करू शकता? लक्षात ठेवू शकता. कसा लक्षात ठेवणार? हॉरिझॉन्टली काय असतो तुमचा? नो चेंज. व्हर्टिकली काय असतो? चेंज. ओके, नो चेंज ला काय होतं रे? साइन साइन राहतो, कॉस कॉस राहतो, टॅन टॅन राहतो. आणि चेंज ला काय होईल? साइन कॉस कॉस साइन होईल, टॅन कॉट आणि कोसेक अशा टाइप मध्ये होईल. क्लिअर आहे का? आता तुम्ही प्रत्येक ह्याच्यातले काढू शकता. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय बघा? साइन 0 प्लस थीटा, कॉस 0 प्लस थीटा. पुढे टॅन 0 प्लस थीटा. पुढे साइन पाय बाय 2 मायनस थीटा, कॉस पाय बाय 2 मायनस थीटा, टॅन पाय बाय 2 मायनस थीटा. हॉरिझॉन्टली काय? हॉरिझॉन्टली काय? नो चेंज. म्हणजे साइन साइन राहील, कॉस कॉस राहील, टॅन टॅन राहील, थीटा देऊन टाका. क्लिअर आहे? पुढे व्हर्टिकली काय? चेंज आहे का? म्हणजेच पाय बाय 2 ला चेंज आहे म्हणलं, साइनचं कन्वर्जन कशात होईल? कॉस थीटा, कॉसचं साइन थीटा, टॅनचं काय होईल? कॉट थीटा. पण हे सगळे कशात आहेत रे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहेत. म्हणजेच काय होईल? ह्याची सगळी व्हॅल्यूज काय असणार आहेत? पॉझिटिव्ह. इकडे जावा, इकडे काय होईल? साइन कॉस टॅन. कोणते कोणते अँगल येतील? पाय बाय 2 प्लस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा. पुढे साइन पाय मायनस थीटा, कॉस पाय मायनस थीटा, टॅन पाय मायनस थीटा. ओके, पाय बाय 2 ला काय व्हर्टिकली?
चेंज साइन कन्वर्टेड टू कॉस, कॉस साइन मध्ये जाईल आणि टॅन कॉट मध्ये जाईल. इथे पायला काय नो चेंज, नो चेंज म्हणजे साइन साइन. पुढे सांगा. आणि इथं काय येईल टॅन. आता काय होईल, हे कुठं कन्वर्ट झालेत रे, इथं ऑल पॉझिटिव्ह होते, इकडे आल्यानंतर काय होईल फक्त साइन आणि साइनचा रेसिप्रोकल काय होईल पॉझिटिव्ह राहील. म्हणजेच काय साइनचं फंक्शन कुठे हे एक आहे आणि हे आहे, तेवढंच काय राहील पॉझिटिव्ह. इथं साइन आला म्हणजे हा पॉझिटिव्ह होत नाही. क्लिअर होतंय का. इथं कॉसचं फंक्शन आहे ना, मग हे काय होईल निगेटिव्ह. ते चालेल का बघा. इथं कॉस ऑफ π/2 प्लस थिटा किती आलाय, आला का. क्लिअर होतंय. असं तुम्ही कुठल्याही क्वाड्रंट मध्ये फिरलात तरी तुम्हाला काय येईल सगळ्याचे आन्सर्स येतील. क्लिअर आहे का. म्हणजे इथं काय येईल साइन π/2 सॉरी पाय प्लस थिटा आणि साइन 3π मायनस थिटा. पण कशावर चेंज आणि नो चेंज डिपेंड आहे, ह्याच्यावर. व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे. क्लिअर आहे का. घ्या पुढचे लिहा. साइन π/2 मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. हे लिहायचं असेल तर लिहून घ्या, ह्याच्यावरनं सगळं लिहिता येईल तुम्हाला, ह्याच्यावरनं सगळे लिहिता येतील. ह्याचा यूज कुठं होतो, फिजिक्स मध्ये होतो, मॅथ्स मध्ये होतो, सगळीकडे यूज होतो त्याचा. लिहून घ्या. हे लक्षातच ठेवा, सीईटी जेई कुठेही हे यूज होईल. लिहून घ्या चला.